शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. गेल्या 30 वर्षांपासून प्रभाग क्रमांक 1 हा भाजपचा बालेकिल्ला असून वर्षानुवर्ष इथले मतदार हे भाजपचे मतदार असल्याची प्रचिती येते आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने 2 जुने 2 नवे उमेदवार दिलेले असून हे चारही उमेदवार कमळ या निशाणीचा प्रचार करत आहेत. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रभाग 1 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी महापौर रंजना भानसी, माजी गटनेते अरुण पवार हे अनुभवी तर नव्याने दीपाली गणेश गीते आणि रुपाली स्वप्नील नन्नावरे हे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान मागील पंचवार्षिक काळात रंजना भानसी या माजी महापौर असून अरुण पवार हे भाजपाचे गटनेते होते, तर नवख्या उमेदवार दीपाली गीते या स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे प्रचार करताना गत पंचवार्षिकमध्ये केलेली विकास कामे भाजपचे हे चारही उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. महापालिकेच्या कामांचा दांडगा अनुभव असणारे हे पॅनल या निवडणुकीत पुन्हा एकदा निवडून येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. प्रचार करताना खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे भाजपासाठी, कारण गेल्या 25 वर्षापासून भाजपाचा बालेकिल्ला म्हणून प्रभाग क्रमांक हा ओळखला जातो. यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि जुने जे आपले उमेदवार आहेत अरुण पवार काका आणि भानसे मॅडम, या दोघांनीही प्रभाग क्रमांक 1चा खूप चांगल्या प्रकारे सर्वांगीण विकास केलेला आहे. आता त्याच्याबरोबर तंत्रज्ञानाबरोबर माहिती बरोबर जसं तंत्रज्ञानाची सांगड लागते तसंच जुन्या उमेदवारांनाही आता नवीन उमेदवारी आल्या. आपल्या दीपालीताई आणि रुपालीताई ह्या दोघीही खूप छान भाजपाने उमेदवार दिलेले आहेत. या चारही ज्या उमेदवार आहेत या चारही उमेदवार प्रभाग क्रमांक 1 मध्ये BJP मधनं भरघोस मतांनी निवडून येणारच आहेत, हे आपल्याला लक्षात येईल. तसं पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 1 हा भाजपचा 1997 पासूनचा बालेकिल्ला आहे. आम्ही ज्या घरी जातोय, ज्या लोकांना भेटतोय, आम्हाला सगळ्यांचाच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. कारण की जे जुने 2 नगरसेवक आहे भानसे मॅडम आणि पवार काका यांनी कामं इतक्या चांगल्या प्रकारे केलेले, तर लोकांना ज्या मूलभूत गोष्टींची जी गरज असते ते त्यांनी सातत्याने त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्या गोष्टी पूर्ण करून घेतलेल्या आहे. त्यामुळे लोकांमध्ये एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे. काही अडचणी एकदम म्हणजे जे 2 जुने नगरसेवक आहे त्यांना तर एकदम म्हणजे वन साईड चालणार आहे ते. आणि जे नवीन 2 नगरसेवक आहे रुपालीताई ननावरे, त्याच्यानंतर दीपालीताई आणि आपले भानसे मॅडम आणि पवार काका, काय अडचण नाही येणार, एकदम व्यवस्थित वन साईड चालणार आहे. आणि भाजपचा बालेकिल्ला असल्यामुळे चांगलेच मतांनी निवडून येणार आहे. प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार रंजनाताई भानसी, दीपालीताई गणेश गीते, रुपाली नानावरे आणि अरुण पवार हे चारही उमेदवार इथे सक्षम आहे. कारण यांनी जी पावती दिलेली आहे इथल्या जनतेला, हे म्हणजे यांना कोणाचीच भीती नाही आहे. कारण हे काम केलेलं, एवढं चांगलं काम केलेलं आहे का आज गंगापूर रोड सारख्या एरियासारखी यांनी लोकांना सुखसुविधा दिलेल्या आहेत. आणि यांच्या यांची जी पावती आहे कामाची, याचा जनता नक्की यांच्या बाजूने निकाल देईल याबद्दल 100% खात्री आहे. आणि जेव्हा गणेश गीते हे स्थायी समिती सभापती होते, यांनी या प्रभागामध्ये एवढी सोय केलेली आहे का 2017 मध्ये त्यांनी 2दा त्यांच्या देवाच्या कृपेने त्यांना 2दा स्टँडिंग भेटली. आणि या प्रभागामध्ये त्यांनी एवढे विकास कामे केले का दीपालीताई गणेश गीते यांना या प्रभागात कुठलीही भीती नाही आहे इलेक्शनची. आणि गणेश गीते यांच्या नावाने त्यांना जी पावती भेटणार आहे विजयाची, ती 1001% जनता त्यांना साथ देणार आहे. नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले आणि स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 1 मधून रंजना भानसी, अरुण पवार, दीपाली गणेश गीते, रुपाली स्वप्नील नन्नावरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सोमवारी गुरु गंगेश्वर महादेव मंदिर, गोरक्षनगर, PVC कॉलेज परिसर, स्वाध्यायनगर,
गणेशनगर, सावरकरनगर, स्वामी विवेकानंद नगर, गीतानगर या भागात झंझावाती प्रचार दौरा संपन्न झाला. या प्रचार दौऱ्याला मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून ठिकठिकाणी या चारही उमेदवारांचे स्वागत करण्यात आलेले आहे. अनुभवी व्यक्तींबरोबर मी उमेदवारी करत आहे. प्रभागाचा विकास तर त्यांनी केलाच आहे, पण अजून प्रभाग कसा स्मार्ट करते याच्यावर आम्ही नक्की भर देणार आहे. आता निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे, पण असं वाटत नाही की मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी आहे. एकदम पक्षांनी मला जे 2 ज्येष्ठ माझ्या सोबत दिले आहे आणि आम्ही दोघी नवीन आहोत, तर असं वाटतं की एकदम घरचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. एकदम चांगला आहे आणि आम्ही नेहमी मतदारांची सलग जरी 4 वर्ष प्रशासकीय असताना सुद्धा आम्ही मतदारांची प्रत्येकाकडे जाऊन ज्या असतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्या 5 वेळा निवडून आल्याचा आहे, पण फक्त आम्ही जमिनीवर राहून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचतो हे सगळ्यात आमचं महत्वाचं आहे. नागरिकांना ते खूप आवडतं. आमचा रिस्पॉन्स अतिशय छान आहे. गेल्या 25 वर्षापासून सातत्याने भारतीय जनता पार्टीचं काम करीत असताना नागरिकांचे आम्ही एकमत झालेलो आहेत. नागरिकांच्या समस्या या वारंवार व्यवस्थित सोडवल्या जातात, त्यामुळे नागरिकांचा अतिशय उत्साह असून नागरिकांचा आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. नाही, आम्हाला लोकांना जी भावना होती की सगळ्यांनी संयुक्तपणे प्रचार करावा, तीच भावना आम्ही ठेवून आम्ही प्रचार चालू केलेला आहे. नमस्कार. आज आम्ही प्रभागामध्ये आमची दुसरी प्रचार रॅली आहे आज. तर कालच आमच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्या प्रसंगीही आमच्या प्रभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या कार्यक्रमाला होते. त्यांनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे. तसेच आमच्या प्रभागामध्ये गेली कित्येक वर्ष या प्रभागाचं नेतृत्व करणारे 2 ज्येष्ठ नगरसेवक आमच्या सोबत आहेत. पवार साहेब असतील, भानसी मॅडम असतील. आम्ही दोन्ही तर नवीनच आहे. माझे पती गणेशजी गीते यांनी या प्रभागामध्ये 5 वर्ष नगरसेवक म्हणून आणि 2 वर्ष स्थायी समितीचे सभापतीपदी काम केलेलं आहे. या नाशिक शहराचा विकास केलेला आहे, त्याचबरोबर या प्रभागाचाही विकास केलेला आहे. 2 ज्येष्ठ नगरसेवक आम्हाला त्यांची चांगली साथ आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली येणाऱ्या 5 वर्षात आम्ही काम करणार आहोत. आम्हाला प्रचंड जनतेचा प्रतिसाद आहे. येणाऱ्या 15 जानेवारीला माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना मी विनंती करते की कमळासमोरील बटन दाबून आम्ही 4ही उमेदवारांना अधिकाधिक मताधिक्याने विजयी करावं. प्रभागामध्ये ज्येष्ठ नागरिकही भाजपच्या उमेदवारांचे स्वागत करत असून प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक संघ भाजप उमेदवारांच्या पाठीशी असल्याचे सांगितले जात आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.